हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज आहे बघा नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे लाल. पण मी इतर रंग आहे म्हणून सांगत नाही, पण आपल्याकडे पारंपरिक तुम्ही ह्याच्या पद्धतीने बघाल ना तर पूर्वीपासूनच हा रंग लाल आहे मंगळवार असल्यामुळे. तर छान असं बघा तुळशीकडे रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर उंबरठ्यात पण छान रांगोळी काढली. आणि आजची रांगोळी माझ्या लेकीने काढली, कारण ती तब्येत 2-3 दिवस जरा बरी नव्हती, त्यामुळे ती घरी होती. आणि ती घरी असल्यामुळे खरंच सांगते मला थोडा का होईना पण हातभार लागला, कारण बऱ्याच अशा गोष्टी करायच्या असतात आणि आपल्याला तेवढ्या नाही होत आपल्याच्याने सगळंच. तर छान अशी व तिने बाहेरची ही धुवा तिने सांभाळल्यामुळे मला आता ते बरं पडलं, कारण त्याच्यामुळे मग मला घरातलं सगळं करता आलं. कारण कसं याच्यात पण वेळ जातो आणि मला पायाचा इश्यू असल्यामुळे रांगोळी करायलाच मला बराच वेळ जायचा. तो एक काम म्हणतात ना हलकं झालं, माझं 2 दिवस का होईना पण हलकं झालं. कारण का उद्यापासून तिला कामावर जायचंच आहे, पण म्हटलं चला 2 दिवस का होईना मेन जे होते ना ते हलके झाले. तर छान अशी नंतर देवांची पूजा करून घेतली. आता बघा 9 दिवस देवांची पण पूजा, कसं देव हलवायचे नाही जागेवरनं, त्याच्यामुळे काय फक्त धूप दीप पण शेवटी ते असतंच करणं. कारण का बघा रोजची फुलं बदला, देवाला धूप दीप, रोजची आपली पूजा अर्चना असते, आरती असते, वाचन असतं, असं बरीच कामं असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या सकाळच्या वेळेला होतात, कारण सकाळी बघा पाण्याची धावपळ असते. सकाळी हे कामावर जाणाऱ्यांची धावपळ असते, त्यांचा नाश्ता पाणी असतो. आपला जरी उपवास असला तरी घरातल्या इतर सदस्यांना आपल्याला जेवण करावं लागतं. बघा बऱ्याच ठिकाणी कसं करतात की उपवास असेल तर उपवासाचं एकच जेवण करतात आणि सगळे घरातले खातात. काही ठिकाणी ते चालत नाही, काही ठिकाणी उपवासाचं वेगळं आणि घरातल्यांसाठी वेगळं करावं लागतं. आणि मला ते आता ते शक्यच नाही, 2 वर्ष झाले. गेल्या वर्षीपासून त्रास होता आणि यावर्षी डॉक्टरने कंपल्सरी सांगितलेलं आहे की मला कोणत्याही प्रकारचा उपवास करायचा नाही. त्याचं कारण म्हणजे माझं हिमोग्लोबिन एकदम म्हणजे 7-7.5 वरती आलेलं आहे आणि गेल्या महिन्याभर मासिक पाळी जी चालू होती त्याच्यामुळे रक्तस्राव झालं, बॉडीमध्ये जी कमजोरी आली आहे तेही आहेच कारण. आता ताई तुम्ही म्हणाल की ताई असं असेल तर मग 2 दिवस तरी उपवास काय. बघा आता कसं आहे, 35 वर्ष जास्तच झाली असतील आज मी उपवास करते आणि कुठेतरी मनाकडे आपलं असं असतं ना की मी इतकी वर्ष उपवास केले आहे आणि आत्ता मला जमत नाही, म्हणजे फक्त मेडिकल इश्यूमुळे. बाकी मला करायची म्हणजे म्हणतात ना देवीचे उपवास करायची मनापासून खूप इच्छा आहे, पण मेडिकल कंडिशनमुळे ते पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी मनाला एक हुरहुर लागली आहे. त्याच्यामुळे म्हणतात ना शेवटी ती आपली जी आतमधली जी हुरहुर असते ना ती देवीला नक्कीच कळते. तर बघा उपवास होता आजचा मंगळवारचा, तर त्याच्यामुळे नेहमी कणगे हे उकडले होते. आता बऱ्याच जणांना हे माहिती की नाही माहिती नाही, मला हे फळ खूप आवडतं आणि आवर्जून खावं हे फळ सीझनला. तर बघा माझ्यासाठी ते उकडलं होतं आणि इथे सगळ्यांसाठी असं वरण भात केलं होतं आणि भेंड्याची भाजी करत होती. तर भेंड्याची भाजी वेगळी, थोडीशी वेगळ्या पद्धतीची. म्हटलं चला ती तुमच्याशी करता करता तुमच्याशी थोड्या गप्पा पण माराव्या की मी 35 वर्षामध्ये हा उपवास मला सोडायची वेळ का आली, तर त्या फक्त आणि फक्त तब्येतीच्या कारणामुळे. आणि पण या गोष्टीमध्ये मला बऱ्याच जणांचं बरंच काय काय ऐकावं लागलं. कोणाचं उपवास म्हणजे का करतेस म्हणून, तर कोणाचं अगं का उपवास सोडतेस तू, इतर पदार्थ खाऊनही करू शकते. काही जणांचं असं म्हणणं तर उपवासच कशाला करायचे. पण बघा शेवटी कोणी किती बोललं तरी आपलं म्हणजे स्त्रीला देवीने एक शक्ती दिलेली आहे. ती स्वतःचं म्हणजे 6 सेन्स म्हणतात ना ते स्त्रीला इतरांपेक्षा जास्त असतात. आणि कधी कधी ना आपल्या बॉडीचं ना आपल्याला काय घडतं ना हे प्रत्येक स्त्रीला कळत असतं. आणि जेव्हा आपलीच बॉडी आपल्याला साथ देत नाही ना हे आपल्याला कळायला लागतं ना, त्यावेळी म्हणतात ना की कुठल्याही गोष्टींना अति करण्यामध्ये अर्थ नसतो. आता मला स्वतःलाच जाणवतं आहे की माझी बॉडी मला तेवढी सपोर्ट करत नाही आहे म्हणा, किंवा तेवढी माझी बॉडी सपोर्टही करणार नाही. मग ती गोष्ट अर्ध्यावर आणून सोडायची म्हणजे नवरात्रीचे उपवास करायचे, चला जमतायत ना 2-4 दिवस केले आणि मग सोडायचं. त्यापेक्षा बेटर आहे यावर्षी मी असा डिसिजन घेतला की जो बसता उठता उपवास आहे, जसं मी मुलीला दरवर्षी सांगते करायला तसं मी बसता उठता उपवास केला. आणि म्हणतात ना शेवटी आपल्या देवीला आपली काळजी जास्त होती, तर बसता उठता उपवास करताना पण असं होतं की आया मी रोज उपवास करते आणि मला कसं असं म्हणजे मनात एक हुरहुर पण होती आणि कुठेतरी ती आतमध्ये तगमग पण होती की नाही मी जर उपवास केला तर मला बऱ्याच गोष्टींना फेस करावे लागेल. कारण डॉक्टरांनी आधीच सांगितलं आहे की जर माझं हिमोग्लोबिन आणखी जर ड्रॉप होत राहिलं तर मला रक्त चढवावं लागेल, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील. त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी पण होत्या. एका बाजूला डोकं आपलं ते सांगत होतं, एका बाजूला मन आपलं सांगत होतं की नाही मी इतकी वर्ष उपवास करते. आणि असं नाही आहे की इतर लोक बरेच जण उपवासमध्ये बरंच काय काय खातात. तर मी आज इतकी वर्ष उपवास फक्त फलाहार तो पण एक टाईम करून उपवास करत होती. त्यामुळे आता म्हणतात ना की इतर पदार्थ खाऊन जरी मी करायचं म्हटलं तरी तो सूट होणार नाही. कारण कसं आहे की या सगळ्या आजारपणामध्ये माझी म्हणजे आतली जी पॉवर असतात ना, म्हणजे जे डायजेस्ट व्हायचं असतं ना ती सिस्टम पण कमकुवत झाली. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल साबुदाणे वरई भगर असे बरेच प्रकार आहे, पण ते मला स्वतःला आवडतही नाही आणि गोष्ट ती खाल्ल्यानंतर त्याचा त्रास आणखी होणार. सो बेटर मी यावेळी विचार केला की आपण बसता उठता उपवास करायचा. आणि माझा आठवड्याचा एक उपवास असतो कायम, तो असतो माझा मंगळवारचा.
सो मी यावेळी असे उपवास केले आहे की देवी बसणार त्या दिवशी उपवास केला आणि ज्या दिवशी देवी उठणार म्हणजे अष्टमी नवमीचा जो उपवास असतो ना त्या दिवशी करणार आणि इतर वेळी मी जेवणार आहे. कारण त्याचं दुसरं कारण पण असं आहे की मला ज्या गोळ्या चालू आहेत ना त्या गोळ्यांची पावर एवढी आहे की त्या गोळ्या जर मी उपवासाचं खाऊन जरी घेतल्या ना तरी मला त्रास होणार, कारण त्याच्यासाठी खाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सो हा मी 35 वर्षामध्ये जो घेतलेला निर्णय तो हा आहे की मी आज 35 वर्षानंतर पहिल्यांदा बसता उठता उपवास करते आहे आणि बाकीचे इतर दिवशी नाही करत आहे. थोडी मनाला रुकरुक आहे पण कुठेतरी एक समाधान आहे, कारण वाईट वाटतंय की मला उपवास करता येत नाही म्हणून, पण कुठेतरी एक समाधान आहे की हे न करता बऱ्याच अशा गोष्टी ज्या मी करू शकते. कारण आजच बघा आता मी ह्यांचं जेवण झालंय तर संध्याकाळी मला कळलं की मुलीच्या ऑफिसमधले म्हणजे तिला बरं नव्हतं आणि बघायला पण येणार होतं आणि देवीच्या पाया पडा. आता ती लोक जेवायला होती, त्याच्यानंतर उद्यापासून माझ्याकडे टिफिन चालू होणार आहे एका दोघांचे. आता बघा लोकांना करून घालणं हेही मोठं पुण्याचं काम आहे आणि परमेश्वर आपल्याला नेहमी सांगतो की मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही कर्म करा, तुमच्या कर्माचं फळ मी देणार. तसंच कधी कधी आपल्या नशिबात असतं की राजयोग आहे पण तुम्ही कष्ट केलात तर मी तुम्हाला पैसा देणार. आता मला सांगा, जर माझे उपवास करण्याच्या नादामध्ये जर ह्या ज्या संध्या येत आहेत म्हणजे टिफिन करून देणं किंवा जेवणाची ऑर्डरी वगैरे ह्या ज्या संध्या मला येत आहेत चालून त्या कुठेतरी निघून जाणार, कारण माझ्या ताकद नाही म्हणून. म्हणजेच काय झालं की देवानी मला एक साथ दिली आहे की ठीक आहे तुला उपवास करून जर तू ते करतेस तर वेल अँड गुड, पण जर तुला उपवास करून जर तू त्या संधी सोडते ते चुकीचं आहे. कारण देवानी संधी दिली आहे मला पैसे कमवायची, पण ती मी संधी का गमवते तर मला उपवासामध्ये जमत नाही आहे. सो बेटर यावर्षी मी हा विचार केला की नाही, देवानी मला दुसरा पर्याय निवडायची संधी दिली आहे तर मी तो पर्याय निवडून मग काय केलं आहे की बसता उठता उपवास केला आणि रोजचे जे टिफिन आहे वगैरे ते सगळं मला द्यायचं आहे. कारण कष्ट करायची ताकद ही नेहमी आपल्यात असायला पाहिजे, तर परमेश्वर आपल्या कायम पाठीशी असतो. तर असं होतं म्हणून मी म्हणजे असं म्हटलं चला तुमच्यावर शेअर करा, असं वाटलं की म्हणतात ना कधी कधी आपल्या फिलिंग असतात ना हे कोणावर तरी शेअर करावेत आणि बरं वाटतं, आपल्या मनाला पण एक वेगळं समाधान भेटतं. आणि प्रत्येकाचं म्हणतात ना विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, कोण कसा विचार करतो याच्याशी आपण कसा विचार करतो आणि परमेश्वर आपल्याला कशी साथ देतो ना हे महत्त्वाचं आहे. तर मी इथे भेंड्याची मसाल्याची रेसिपी करते, पण नॉर्मल जशी आपण भेंड्याची भाजी करतो ना तसंच करायचं आहे. म्हणजे तेलामध्ये मी राई टाकली आहे, तीळ घातले आहेत फोडणीला, तीळ ज्या घाला तुम्ही छान लागतात. त्याच्यानंतर भेंडी छान तेलात परतून घ्यायची, ती छान परतली की त्याच्यामध्ये आंबटपणासाठी टॉमॅटो घालायचे जेणेकरून त्याचा चिकटपणा निघून जाईल. आणि त्याच्यामध्ये आपला रोजचा जो घरचा मसाला असतो ना मालवणी मसाला, मीठ वगैरे तेच घातलं आहे, थोडीशी आमचूर पावडर घातली, हळद घातली, मालवणी मसाला घातला आहे. आणि हे सगळी शिजलं आणि पूर्ण भेंडी जेव्हा थोडीशी अर्धी कच्ची झाली म्हणजे 80% जेव्हा भेंडी शिजते ना तेव्हा इथे मी तांदळाचं पीठ घातलं आहे. तुम्ही भाजलेल्या बेसनचं पीठ घालूनही करा, खूप छान लागते अशी पण भेंडी. आणि मग ती वाफेवर होऊ द्यायची आहे, कारण तांदळाचं पीठ आहे ना वाफेवर लवकर होतं. तर ते तोपर्यंत वाफेवर शिजते तोपर्यंत बाहेर आले. तुम्हाला तर इथे व्हिडिओ दिसत आहेत की नाही माहिती नाही, पण इथे बघा छोटे छोटे असे पक्षी उडतात ज्याला आम्ही लहानपणी चतुर असं म्हणायचो की चतुर उडतात आणि आम्ही ते पकडायला जायचो शाळेत असताना. तर असं म्हणतात की हे जर उडायला लागले ना ती पावसाची येण्याची जेव्हा असतं ना म्हणजे पाऊस येतो आहे याचा ते संकेत देत असतात. तर त्याच्यामुळे आता खरं सांगते पावसाळ्याचं असं वाटतं पाऊस जावा पण पाऊस जाण्याचं काही चिन्ह दिसत नाही. तर त्याच्यानंतर बघा छान अशी भेंड्याची भाजी केली, त्याच्यानंतर घरातली सगळी कामं संध्याकाळपर्यंत ते सगळं आटपलं, कारण मग संध्याकाळी परत देवीची पूजा वगैरे करायचं होतं. आणि त्याच्यातच म्हणतात ना आपल्याला सगळं म्हणजे तयार होऊन काम करणं अक्षरशः जमत नाही, पण म्हणतात ना ठीक आहे हेच ते दिवस असतात ज्याच्यामध्ये आपल्याला तयार व्हायला मिळतं. तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा व्हिडिओ. आता सगळं जेवण झालेलं आहे, संध्याकाळी जे येतील ते जेवून जाणारे आहेत, त्याच्यामुळे ते जेवून गेल्यामुळे म्हणतात ना कोणतरी आपल्या घरी येऊन जेवून जाताना याचं एक समाधान वेगळं असतं. म्हणतात ना एक पुण्याचा भाग असतं कोणातरी जेवण घालणं किंवा जेवण करू देणं. तर छान असं तेही केलं आजचं मस्त दिवस असा छान म्हणतात ना थोडा तंगळमंगळ करत थोडा दगदगीचा असा गेला पण छान गेला. तर असा होता आजचा एकंदरीत दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.